Good morning, students. Today we see the introduction of science, or what is mean of science. सायन्स कशाला म्हणायचं, विज्ञान काय ते आपल्याला बघायचं आहे. सो द सायन्स इज द सर्चिंग ऑफ रियालिटी. सायन्स काय आहे? इट इज अ सर्चिंग ऑफ रियालिटी. दॅट इज अ सत्याचा शोध. आपल्याला काय करायचं आहे? सत्याचा शोध घ्यायचा आहे. बघा, तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे 1 to 10 पर्यंत. सो तुम्ही काय घेतलंय? नॉलेज घेतलंय. नॉलेज कशाला म्हणायचं? नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. मग मला सांगा, ज्ञान आणि विज्ञान याच्यामधला फरक काय? विज्ञान काय? सत्याचा शोध आहे. आणि ज्ञान कशाला म्हणायचं? दॅट इज अ फिलिंग ऑफ रियालिटी. फिलिंग ऑफ रियालिटी. कन्सिडर द एक्झाम्पल. बघा, ट्यूबलाईट चालू आहे. कोणी चालू करून दिली आहे किंवा कशामुळे चालू झाली आहे? सायन्सचा एक एक्सपेरिमेंट आहे. पण ट्यूब चालू झाल्यानंतर प्रकाश पडतोय, म्हणजे मला काय झालं? ट्यूब चालू झाल्याचं फिलिंग झालेलं आहे. ओके. किंवा हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलेले भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांना काय झालेलं आहे? यांना फिलिंग ऑफ रियालिटी झाली आहे. नॉलेज भेटून गेलेलं आहे. आणि नॉलेज काय आहे? हे जग सगळं मोहमायाने भरलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला निर्वाणाच्या स्थितीमध्ये जायचंच आहे. बाकी सगळी काय आहे? सगळं काय आहे? सगळं जग नष्ट होणार आहे. दॅट इज इट इज अ फिलिंग ऑफ रियालिटी. व्हॉट विल डू द डेफिनेशन ऑफ सायन्स. सायन्स कशाला म्हणायचं आहे? द सायन्स मीन्स नॉलेज gained by experiments. बघा, तुम्हाला काय करावं लागतील? वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे? तर नॉलेजचं ओरिजिनलिटी समजणार आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे? त्याच्या मागचं काय भेटणार आहे? सायन्स भेटणार आहे. और द सेकंड डेफिनेशन, एक तर असं म्हणू शकतो, सायन्स मीन्स नॉलेज गेन बाय द एक्सपेरिमेंट और फॅक्ट्स और प्रिन्सिपल्स. फॅक्ट्स और प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स काय सांगा बरं? प्रिन्सिपल्स कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल्स? बघा, तुम्ही क्रिकेट खेळलेले, लहानपणापासून 3 स्टंप लावतो आपण, कधी 4 स्टंप नाही लावले. एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकले जातात. 7 बॉल का बरं टाकले जात नाही? दॅट इज अ प्रिन्सिपल्स. आणि फॅक्ट्स आहे, पूर्ण जगामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं 6 बॉल टाकतात, असं कोणतं नाही की जे 7 बॉल टाकतात. ओके. सो फॅक्ट्स और प्रिन्सिपल गेन बाय सिस्टमॅटिक स्टडी. Gained by systematic study is called as a science. Or third definition काय म्हणू शकता? Accumulated body of knowledge. एक पूर्ण पद्धतीने भेटलेलं ज्ञान. That is a accumulated body of knowledge. बघा, एक पूर्ण पद्धतीने संकलन करून भेटलेलं ज्ञान. कोणाचं? फिजिकल, जे तुम्ही बघू शकता, डोळ्यांनी जे बघून सांगू शकतात किंवा महसूस करू शकतात. फिजिकल और मटेरियल वर्ल्ड. तुमच्या आजूबाजूला वस्तू आहेत म्हणजे काय? मटेरियल्स आहेत. मटेरियल्स वर्ल्ड थ्रू द ऑब्झर्वेशन्स. बघा, सूर्य सकाळी उगवतोय, संध्याकाळी मावळतोय, रात्री आपल्याला तारे दिसत आहेत. हे तुमचं काय? ऑब्झर्वेशन्स आहे. एक तर तुम्ही ऑब्झर्वेशन्स करू शकतात और एक्सपेरिमेंट्स, किंवा तुम्ही काय करू शकतात? एक्सपेरिमेंट करू शकतात. बेसिकली बघा, काय एक्सपेरिमेंट केलेलं आहे? तुम्ही वॉटर काय केलंय? बॉईल केलंय. वॉटर बॉईल केल्यानंतर त्याचे वेफर्स झाले किंवा पाणी गरम झालेले. पाणी गरम झालं म्हणजे तुम्ही काय केलं? त्याच्यावर एक्सपेरिमेंट केला. जोपर्यंत पाणी उकळणार नाही तोपर्यंत ते काय आपोआप गरम होणार नाही. म्हणजे त्याला हीट एनर्जी आपल्याला काय करायची? सप्लाय करायची. इट इज अ डेफिनेशन ऑफ सायन्स. काही पण म्हणा, सायन्स मीन्स नॉलेज गेन बाय द एक्सपेरिमेंट म्हणा किंवा फॅक्ट्स ऑर प्रिन्सिपल्स. मला कसला अभ्यास करायचा सायन्समध्ये? वी स्टडी द फॅक्ट्स अँड द प्रिन्सिपल्स. गेन बाय सिस्टमॅटिक स्टडी. प्रॉपर मॅनरने मला काय करायचा आहे? त्याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण सुरुवात करतोय तर बेसिकली आपल्या हॅबिट्स काय पाहिजे?
एका सायन्स स्टुडंट्सच्या प्रॉपरली त्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या आपल्याला ते बघायचं. आता तुम्हाला सायन्सचं मिनिंग समजून गेलेलं आहे. सायन्स आणि नॉलेज ह्या दोघांमधला फरकही कळलेला आहे. तर आता गुड हॅबिट्स काय? व्हॉट इज अ गुड हॅबिट्स? फॉर सायन्स स्टुडंट, बघा एका सायन्स विद्यार्थ्याच्या गुड हॅबिट्स काय पाहिजे? पहिल्यांदा मला पाहिजे क्युरियोसिटी. का बरं काम करतोय आपण? काम करतोय तर का बरं काम करतोय? इट इज अ क्युरियोसिटी. असंच का बरं होतंय? क्युरियस पाहिजे कामासाठी. जे काम करतोय सायन्समध्ये, जेही वर्किंग करतोय, जेही एक्सपेरिमेंट करतोय, ते हॉनेस्टली केले पाहिजे, प्रॉपरली केले पाहिजे. नाही तर टंगळमंगळ करणार, त्याचा आपल्याला आउटपुट भेटणार नाही. थर्ड, जेही काम करतोय ते ओपन माइंडली केलं पाहिजे. तुम्हाला एखादा शोध लागलाय, तर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती, तर ती तुम्ही समोरच्या संग शेअर केली पाहिजे. इट इज अ ओपन माइंड. अँड फोर्थ, जर तुम्हाला काही गोष्ट कळत नाहीये, काही समजत नाहीये, तर तुम्ही आस्क द क्वेश्चन्स. आस्क द गुड क्वेश्चन्स. प्रॉपर क्वेश्चन काय केले पाहिजे? मी विचारले पाहिजे. बघा क्युरियोसिटी पाहिजे. काही ना काही काम करतो, जेव्हा नवीन ठिकाणी जातो क्युरियोसिटी असते. ही जागा अशीच का बरं आहे, किंवा ह्या जागेवर काय काय झालेलं आहे. हॉनेस्टली आपण ती जागा बघतो, ओपन माइंडली बघतो, सगळं बघण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी माहिती नाही तर तुम्ही एखादा, जर तुमच्यावर गाईड असेल त्यावर तुम्ही क्वेश्चन्स करतात, म्हणजे तो एक गुड क्वेश्चन झाला. आणि हे सगळं काम करताय म्हणजे तुमच्याजवळ काय आहे? विलिंग पॉवर आहे. बघा जेव्हा एखाद्या ठिकाणी जातोय तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे, म्हणजे आपल्याला काय माहिती आहे? तिथलं जे विलिंगनेस आहे, असंच करायचंय किंवा असं केल्याने मला काही ना काही चांगलं आउटपुट भेटणार आहे. दॅट इज अ विलिंगनेस पॉवर. त्याला काय म्हणतो आपण? विलिंगनेस पॉवर. आणि हे सगळ्या करण्यासाठी जर मला कोणी अडवलं की बा तू असंच का बरं करतोय, असं करू नको, हे केल्याने तुला काय आउटपुट भेटणार नाहीये, पण आपला जो मार्ग भेटलेला आपल्याला, त्या मार्गाने आपण प्रॉपरली गेलं पाहिजे. इट कॉल द स्केप्टिसिझम्स. माझ्याजवळ काय हवं आहे? स्केप्टिसिझम्स हवं आहे. ओके, हे सगळे काय आहेत? एका गुड सायन्स स्टुडंटचे काय गुण आहेत. बघा 10वी नंतर तुम्ही 11th येणार आहे, 11th सायन्सला येणार आहे. 11th सायन्सला जेव्हा येणार आहे, पहिल्यांदा मला खूप जणांना सायन्सचं मिनिंगच माहिती नसतं. तर सायन्स आणि नॉलेज ह्या दोन गोष्टीमधला फरक मला माहिती पाहिजे. सायन्सच्या डेफिनेशन्स बघितल्या आपण, आणि एका चांगल्या विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या चांगल्या सायंटिस्टच्या, सायन्समध्ये स्टुडंट नसतातच, सायन्समध्ये सगळे सायंटिस्ट आहेत, तर त्या सायंटिस्टच्या हॅबिट्स काय पाहिजे? तुम्हाला क्युरियोसिटी हवी, तुम्ही हॉनेस्टली नेचर हवं, तुमचं जे काही माइंड आहे जेव्हा काम करता इट इज ओपनली माइंडेड हवं, आणि तुम्ही नेहमी क्वेश्चन्स विचारायला हवे. फक्त एखाद्याने समोरच्याने सांगितलं एक गोष्ट अशीच आहे, पण तिच्यावर एक्सपेरिमेंट्स, तिचे फॅक्ट्स मला तपासायचे आहेत, म्हणजे मला ते क्वेश्चन्स विचारू शकत नाही. आणि जे काम करतोय त्याच्यामध्ये मी जिंकणारच, मी प्रॉपरली वर्किंग करतोय, ते विलिंगनेस पॉवर पाहिजे. एखादा व्यक्ती तुम्हाला अडवतोय, तो म्हणतोय की तू काम करतोय ते चुकीचं आहे, दॅट इज अ स्केप्टिसिझम्स. पण असे कितीही अडथळे आले तरी ते अडथळे आपल्याला काय करायचे? क्रॉस करायचे आहे. सो द नेक्स्ट, सायन्सचे किती टाईप्स? सायन्स कशा प्रकारे आपण क्लासिफाय करतो? आता सायन्सचा अर्थ माहिती पडून गेलेला आहे. किंवा सायन्सचा बेसिक डेफिनेशन काय आहे? दॅट इज अ स्पेसिफिक अँड सिस्टमॅटिक knowledge. Specific and systematic knowledge is called as a science. The science is classified in two ways. Science काय करतो मी? दोन प्रकारे काय करतोय? क्लासिफाय करतोय. The first one is a real science. Real science. And second one is pseudo सायन्स. स्पुडो मीन्स काय? स्पुडो शब्दाचा अर्थ काय? खोटं किंवा छद्म. छद्म किंवा खोटं. स्पुडोचा अर्थ काय होतो? छद्म किंवा खोटं. आता काय आहे, जे रिअल सायन्स आहे इट डिपेंड अपॉन द थेरीज. हे कशावर डिपेंड करतं? थेरीवर डिपेंड करतं. दॅट इज अ सिद्धांत.
थेरीला काय म्हणतो आपण? सिद्धांत. बघा, जोपर्यंत बल्ब चालू करणार नाही किंवा बल्ब लावणार नाही, बटन चालू करणार नाही, तोपर्यंत ट्यूब किंवा बल्ब पेटणार नाही किंवा इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनच दिलं नाही आणि फक्त ट्यूब आणून फिट करून दिली तर ती काही चालू होणार नाही. दॅट इज अ थेरी. सिद्धांत हे सगळ्या साईडला पूर्ण पृथ्वीवर कुठं जरी गेलं तरी फिक्स आहे. ओके, दॅट इज अ थेरी. कशी असते? थेरी इज अनचेंज. थेरी चेंज होत नाही. पूर्ण पृथ्वीवर कुठे जरी गेलं, इट इज अ अनचेंज रियालिटी. थेरी काय आहे? इट इज अ अनचेंज रियालिटी. मीन्स हा पेन वरती फेकला तर तो खालीच येणार. मी फेकू द्या, तुम्ही फेकू द्या, तुमच्या बाजूच्या मित्राने फेकू द्या, कोणी हा पेन जो वरती फेकला तर तो खाली येणार आहे. म्हणजे ही रियालिटी काय आहे? फिक्स आहे. मग व्यक्ती चेंज होऊ द्या, व्यक्ती चेंज होऊ द्या, जागा चेंज होऊ द्या, वेळ चेंज होऊ द्या. बघा, तुम्ही म्हणशाल सर चंद्रावर गेलं पेन वरती फेकला तर पेन वरतीच राहणार आहे. पण पूर्ण चंद्रावर जर पेन वरती फेकला तर तो तसंच वाढणार. पूर्ण पृथ्वीवर जर तुम्ही पेन फेकला तर तो खालीच येणार आहे. व्हॉट इज अ थेरी? कोणत्या थेरीने सांगितलंय? ओके, दॅट इज अ थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोण सांगताय हे? डिस्कस अबाउट इन अ थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. बट इट डिपेंड अपॉन द सर्कमटन्स. कशावर डिपेंड करते? सर्कमटन्स. नाही तर तुम्ही जागेचा आणि सर्कमटन्सचा एकमेकांशी संबंध लावणार. संबंध नाहीये. पूर्ण पृथ्वीवर पेन वरती फेकल्यानंतर खालीच येणार आहे, हे फिक्स आहे. ओके, आपण स्पेस विषयी किंवा दुसऱ्या ग्रहांविषयी डिस्कशन करत नाही. म्हणजे जागा फिक्स आहे. चेंज होऊ द्या. चेंज म्हणजे काय? इथे उभे राहून फेका किंवा एखादा गच्चून फेका, तो खालीच येणार आहे. व्यक्ती कोणी फेकू द्या, तुम्ही मी कोणी फेकला तर खाली येणार आहे. वेळ कधी फेका. ओके, कन्सिडर द एक्झाम्पल्स. दॅट इज अ पेनवरती फेकला, हे आपल्यासाठी काय एक्झाम्पल्स आहे. देन अपोजिट साइड, दॅट इज अ स्पुडो सायन्स. छद्म विज्ञान किंवा खोटं सायन्स. बेसिकली खोटं नाही म्हणता येणार त्याला, आपण छद्म म्हणतो. ओके, इट इज अ डिपेंड अपॉन द पॅराडिग्म. हे कशावर डिपेंड करते? इट इज अ डिपेंड अपॉन द पॅराडिग्म. म्हणजे अवधारणा. पॅराडिग्मचं मिनिंग काय आहे? इट इज अ अवधारणा. व्हॉट इज इन द पॅराडिग्म? इट इज अ चेंज विथ द टाइम्स. असे कोणते सायन्स आहे जे काय होत आहे? जसं जसं टाइम चेंज झालाय तसं तसं काय होत आहे? चेंज होत आहे. द सायन्स विच चेंजेस विथ द टाइम इज कॉल्ड ॲज अ स्पुडो सायन्स. स्पुडो सायन्सचे प्रकार कोणते? इट इज अ सोशल सायन्स. जे तुम्ही शाळेत शिकले, समाजशास्त्र, सोशल सायन्स, हे कसला प्रकार आहे? इट इज अ स्पुडो सायन्सचा प्रकार आहे. आता सोशल सायन्स मध्ये तुम्ही काय काय शिकले? तुम्ही इकॉनॉमी बघितलंय, बरोबर आहे? इकॉनॉमीचा स्टडी केलाय, बरोबर आहे का? आता तेच तुम्हाला आठवत असेल. तुम्ही पॉलिटिक्सचा स्टडी केलाय, बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुम्ही सोशोलॉजीचा स्टडी केलाय. सोशोलॉजीची डेफिनेशन पण आहे आपल्याजवळ की सोशोलॉजी कशाला म्हणायचं. बघा, इकॉनॉमी, जसं भारत विकसनशील देश आहे, अमेरिका विकसित देश आहे. इकॉनॉमी दोघांची वेगवेगळी आहे. जागा चेंज झाली, कंडिशन चेंज झाली. पॉलिटी, तिथलं राजकारण वेगळं आहे, आपलं राजकारण वेगळं आहे. दॅट इज अ पॉलिटी. सोशोलॉजी, आपलं एन्व्हायरमेंट किंवा आपलं राजकारणाचं वातावरण वेगळं आहे. जसं चीनचं राजकारणाचं वातावरण वेगळे मीन्स तिथे काय झालं? सोशिओलॉजी झालं. इट इज अ डिफरन्स बिटवीन द सायन्स, दॅट इज रिअल सायन्स अँड सुडो सायन्स. आपण जे काही सायन्समध्ये स्टडी करतोय किंवा सायन्सचे स्टुडंट जे सायन्स ब्रांचमध्ये स्टडी करतात ते रिअल सायन्सचा स्टडी करतात. इट इज अ डिपेंड अपॉन द थेरीज. सिद्धांतावर डिपेंड आहेत आणि सिद्धांत कधी चेंज होत नाही. वेळ चेंज झाली तरी चालेल, जागा चेंज झाली तरी चालेल, व्यक्ती चेंज झालं तरी चालेल, पण सिद्धांत जसेच्या तसेच आहेत. ओके, कन्सिडर काय केलं होतं आपण? पेनाचं एक्झाम्पल केलं होतं. पेन वरती फेकला, परत तो खाली आलाय. कोणती थेरी सांगते? थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. कशावर डिपेंड करते? सर्कमस्टन्सवर डिपेंड करते. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट? बघा, आता आपल्याला काय शिकायचं आहे? सायन्स मध्ये बघितलं तर फर्स्ट पार्ट बघितला, दॅट इज रिअल सायन्स. सेकंड बघितलं स्पुडो सायन्स. ओके, देन नेक्स्ट वी कंटिन्यूअस विथ द रिअल सायन्स. आता रिअल सायन्स कशाविषयी म्हणायचं?
द रिअल सायन्स अगेन क्लासिफाय इन 2 ways. थेरोटिकल जे तुम्हाला दिसतंय ते सांगतोय, जे तुम्ही ऍझ्युम करू शकतात, बघू शकतात, एखाद्या वस्तूला टच करू शकतो. फिजिकल मीन्स आहे दॅट इज अ रिअल सायन्स. द रिअल सायन्स अगेन क्लासिफाय ॲज अ लिव्हिंग science and non-living science. लिव्हिंग सायन्स अँड नॉन लिव्हिंग सायन्स. आता लिव्हिंग सायन्स कशाला म्हणायचं किंवा लिव्हिंग सायन्सचा स्टडी कशामध्ये केला जातो? इट इज अ बायोलॉजिकल सायन्स. व्हॉट इज अ लिव्हिंग सायन्स? इट इज अ बायोलॉजिकल सायन्स. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या इकोसिस्टीम मध्ये, तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काही आहे, जे काही म्हणजे काय आहेत आपल्याजवळ? प्लांट्स आहेत आणि मला अॅनिमल्स पण दिसतात वेगवेगळे, बरोबर आहे की नाही? आपल्या आजूबाजूला जे काही इकोसिस्टम्स आहेत किंवा बायोसिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये मला प्लांट्स दिसतात आणि अॅनिमल्स दिसतात. प्लांट्सचा जो काही स्टडी आहे तो केला जातो बॉटनीमध्ये. बघा, जसं तुम्ही पुढे पुढे जाणार आहे तसं आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघतच जाणार आहे. प्लांटचा स्टडी कशामध्ये केला जातो? बॉटनीमध्ये. आणि अॅनिमलचा स्टडी जो काही आहे तो केला जातो झूलॉजीमध्ये. हे बेसिक तुम्ही बघितलेलं आहे किंवा आपण 6 पासून सायन्स शिकतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे. प्लांटचा स्टडी बॉटनीमध्ये असतो, अॅनिमलचा स्टडी झू मध्ये असतो. ओके, सो कोणाला आपण बॉटनीचं फादर म्हणतो और फादर ऑफ बॉटनी इज, काय नाव आहे सायंटिस्टचं सांगा? इट इज अ थेरोडस. कळतंय का काय सांगतोय? फादर ऑफ बॉटनी कोण आहे? इट इज अ थेरोडस. दॅट इज अ फादर ऑफ बॉटनी. आणि इन केस ऑफ अॅनिमल हे नाव सगळ्यांना, एक काही थेरोडस माहिती नसेल तर चालेल, पण अॅनिमल्स नाव माहितीच पाहिजे प्रत्येकाला किंवा माहितीच असेल. विच इज अ फादर ऑफ झूलॉजी, द अरिस्टॉटल. माहिती आहे का? नाव ऐकलेलं आहे का अरिस्टॉटल? बघा, तुम्ही ऐकलेलंच असेल. अरिस्टॉटलला काय म्हणतो आपण? फादर ऑफ झूलॉजी. समजलाय का? बघा, रिअल सायन्सचं क्लासिफिकेशन कसं करतोय? इट इज अ लिव्हिंग सायन्स अँड नॉन लिव्हिंग सायन्स. Living science, it is a biological science. Biological science is classified as, that is a botany and zoology. Botany means काय? The study of plants. And what is meant by zoology? That is the study of animals. The father of botany is Theoprodus. The father of zoology is Aristotle. The opposite side, that is a non-living science. Non-living science कशाला म्हणायचं? That is a physical science. नॉन-लिव्हिंग सायन्स मीन्स काय? इट इज अ फिजिकल सायन्स. भौतिक विज्ञान. भौतिक विज्ञान. भौतिक विज्ञान कशाला म्हणायचं? तर भौतिक विज्ञान काय? बघा, जी गोष्ट तुम्ही झाडं झुडपं दिसतात तुम्हाला, झाडाच्या मध्ये काय प्रोसेस होते समजून येत नाही. ती समजण्यासाठी तुम्हाला कसल्या ना कसल्या गोष्टीचा, इन्स्ट्रुमेंटचा वापर लागणार आहे, काही ना काही लॉजिक लागणार आहे. ओके, आता लॉजिक लागणार आहे तर भौतिक विज्ञानाचे खूप सारे प्रकार आहेत. बट इट क्लासिफाय इन 2 or 3 ways. भौतिक विज्ञान जे आहे ते 3 प्रकारे आपण क्लासिफाय करतो. द इम्पॉर्टंट ब्रांच वी सी इन अ डेली रुटीन्स, इट इज अ केमिस्ट्री. डेली रुटीन मध्ये तुम्ही जे बघताय ते केमिस्ट्री. इट इज अ कोरिलेट विथ द फिजिक्स. व्हॉट इज इन द केमिस्ट्री? रसायनशास्त्र. आपण जेवण करतो, काही वेळा जेवण केल्यानंतर भूक लागते, परत बॉडीमध्ये काहीतरी रासायनिक प्रक्रिया होते, दॅट इज अ रसायनशास्त्र. ओके, नॉन लिव्हिंग थिंग्स, मेटल, नॉन मेटल्स, त्यांची आपल्या बॉडीमध्ये रिएक्शन्स होते, ती रिएक्शन स्टडी करायची मला केमिस्ट्रीमध्ये. द नेक्स्ट वन इज फिजिक्स. जेवणासाठी हात उचलावा लागतोय, कोणी आपोआप आणून देणार नाही, तोंडाने अन्न बारीक करावं लागतंय, त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस आहे, ते सांगतं मला भौतिकशास्त्र. ओके, आणि ह्या दोघांचा कोरिलेशन स्टडी आहे मॅथमॅटिक्स मध्ये. दॅट इज अ मॅथ्स. तुम्ही म्हणशाल सर मॅथ्स काय सायन्सची ब्रांच आहे का? ओके, यस, मॅथ्स जे आहे, मॅथ्स फिजिक्स हे इंटर रिलेटेड आहेत. बघा, बायोलॉजी मीन्स बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स अँड मॅथ्स. These all our branches are correlated with each other. When we make the science, तेव्हा तुम्ही सायन्स बनवू शकता.
मग तुम्ही रिअल सायन्सही बनवू शकतात आणि तुम्ही स्पुडो सायन्सचाही अभ्यास करू शकतात. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे द स्पेसिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑर सिस्टमॅटिक नॉलेज इज कॉल्ड ॲज अ सायन्स. ओके, जे सांगतोय ते समजतंय? ठीक आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे व्हॉट इज द ब्रांचेस ऑफ द केमिस्ट्री. इथून पुढे आपण इंट्रोडक्शन घेणार आहे की केमिस्ट्री काय, केमिस्ट्री कशाला म्हणायचं. ठीक आहे, बाय.